आज आपण उपवासाचा असा पदार्थ पाहूयात ज्याला करायला फक्त 10 मिनिटे लागतील. सोबतच याच्यामध्ये अजिबातही तेलाचा वापर होणार नाही. स्टीम करून आज आपण हा नाश्ता बनवला आहे. उपवास स्पेशल रेसिपी आहे. खायला रुचकर आहे. जिभेवर ठेवताच विरघळेल एवढी सॉफ्ट आहे. बघू शकता किती स्पंजी झाली आहे, किती मुलायम झालेला आहे. घरच्या साहित्यात बनणारा पदार्थ आहे. सोबतच याच्यासोबत मस्त अशी शेंगदाण्याची आमटी सुद्धा मी शेअर केलेली आहे. पचायला हलका फुलका, हे खाल्ल्यानंतर पोट गच्च होणार नाही, कारण उपवासामध्ये बरेचदा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, तो होणार नाही. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवरात्र चालू आहे, तर आपल्याला उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपीज लागतात, मला माहिती आहे. म्हणून मी सिरीजच तयार केली आहे उपवास स्पेशल रेसिपीची. तर हे उपवास स्पेशल रेसिपी तुम्ही एकादशी असो, गुरुवार असो, कोणतंही व्रत असो, व्रतामध्ये खाऊ शकता. बनवायला सोप्या, खायला रुचकर असेच पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर रेसिपीज जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा. सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा. तर चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता आपल्याला घ्यायचं आहे 2 वाटी वरई किंवा भगर. याला काही ठिकाणी वरईचा तांदूळ म्हटला जातो, उपवासाचा तांदूळ म्हटला जातो. आमच्या विदर्भामध्ये याला भगर म्हटलं जातं. तर मी 2 वाट्या भगर घेतला, त्याला 1 वाटी साबुदाणा घेतलाय. बघू शकता कुठली एखादी वाटी आपल्या घरातली सेट करायची आणि त्यानुसार सगळं मेजरमेंट करायचं. आता 2:1 असं आपलं प्रमाण राहील बघा. आता आपण हे छान असं मिक्सरला जेवढं होईल तेवढं बारीक दळून घेतलंय. बघू शकता छान असं मिक्सरला आपण दळलंय. हे दरदरसं आहे, अगदीच बारीक पीठ नाही करत बसायचं, थोडंसं दरदरसं ठेवायचं बघा. आता याच्यामध्ये घातले आपण त्याच वाटीने 1 वाटी दही मिक्स करून घेऊयात. दही घातल्याने आपल्या नाश्त्याला खूप छान अशी चव येते बघा. आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून याचं आपण एक सारण तयार करून घेऊयात. तर इथे थंडच पाणी वापरायचं आहे. पाणी थोडं घाला, मिक्स करा, परत घाला, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. आपल्या चॅनलवरती उपवास स्पेशल अशा बऱ्याचशा रेसिपीज आहेत. सोबतच प्रीमिक्स सुद्धा मी शेअर करत आहे, की जणू करून आपल्याला इन्स्टंट कुठलाही पदार्थ असो, जसं तुम्हाला ढोकळा बनवायचा आहे, इडली बनवायची आहे, डोसा बनवायचा आहे, उपवासाचा उत्तप्पा बनवायचा आहे, उपवासाचे आप्पे बनवायचे आहेत, तर तारांबळ न उडता ते प्रीमिक्स वापरा आणि सगळेच पदार्थ अगदी झटपट बनवा. अशा सोप्या पद्धतीने मी एक प्रीमिक्स तयार केलेला आहे बघा उपवासाचं. ती रेसिपी तुम्ही नक्की बघा. तिकडे बघू शकता आपण थोडं पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटर थोडंसं सेलसर ठेवायचं, कारण हे सगळं कच्चं आहे, साबुदाणा आणि भगर. मग हे भिजतं ना, तर त्यावेळेस ते पाणी छान असं सोक करतं. तर बघू शकता कन्सिस्टन्सी. तर आता इतपत आपण हे भिजवून ठेवलंय. आता आपल्याला याला थोडंसं रेस्टवर ठेवायचं आहे. तर याला साईडला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस बघूयात. तर झाकण ठेवून जेमतेम आपण याला 7-8 मिनिटं ठेवायचं. जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरी चालेल, जास्तीत जास्त 15 मिनिटं आणि कमीत कमी 5 मिनिटं तरी याला साईडला ठेवायचंच. मी याला 7-8 मिनिटं साईडला ठेवलं होतं बघा. मस्तच फुललेला आहे. पण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते, कारण हे जास्त फुलतं ना आणि आपल्याला फेटायचं पण आहे थोडं आता. तर त्यासाठी आपल्याला त्या भांड्यामध्ये नाही जमणार, म्हणून मी या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. छान असं स्मूथ झालेलं आहे हे. आता याच्यात चवीनुसार मीठ घालूयात. तर उपवासानुसार किंवा तुम्ही सेंधा नमक खात असाल, उपवासाचं नमक खात असाल ते घाला. मिक्स करून घेऊयात आणि मीठ आपल्या चवीनुसार घालायचं बरं का. मी 1 चमचा घातलाय. आता आपण हे लगेच इन्स्टंट बनवतोय, म्हणून मी याच्यामध्ये इनो घालणार. पण बरेचसे जण उपवासाला इनो खात नाहीत, तर तुम्ही बेकिंग सोडा घालायचा. आता तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा खाणार नाहीये, तर मग काय करायचं, याला असं साईडला 8 ते 10 तास ठेवायचं. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर नाश्ता बनवायचा आहे ना, तर आदल्या दिवशी रात्रीच हे बॅटर तयार करून झाकून ठेवायचं. जसं आपण इडलीचं बॅटर, डोस्याचं बॅटर कसं फर्मंट करायला ठेवतो ना,
त्या पद्धतीने. मग त्या स्टेजला तुम्हाला याच्यामध्ये बेकिंग सोडा, इनो असं काहीच घालायचं काम पडणार नाही. पण आपण अगदी लगेच इन्स्टंट बनवतोय म्हणून मी इनो घातलं आणि आम्ही खातो बरं का उपवासाला इनो, सोडा वगैरे म्हणून. पण तुम्ही जर खात नसाल ना, तर नका घालू. जसं मी सांगितलं त्या पद्धतीने करा. आता मी इथे माझ्याकडे छान ह्या अशा मस्त आंब्याच्या आकाराच्या वाट्या आहेत, त्या घेतल्याय. त्याला तेल लावून घेत आहे बघा. तुम्ही कुठलीही वाटी घेऊ शकता, गोल वाट्या, प्लेट तुमच्याकडे ज्या असतील त्या घ्या. आणि आता आपण त्याला तेल लावून घेतलंय आणि जे बॅटर आपण बनवून ठेवलेलं आहे, ते याच्यामध्ये छान असं भरून घेऊयात. थोडंसं खाली ठेवायचं कारण हे फुलतं म्हणून वर येतं, हो की नाही? तर म्हणून सपाट सपाट असं भरून घेऊयात. हे करताना सुरुवातीला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं, जेणेकरून आपल्या पाण्याला उकळी आलेली असली पाहिजे. छान असं पाण्याला उकळी आली की आपला नाश्ता कसा लवकर हा असा फुलतो. आता हे सर्व तुम्ही इडली स्टँडमध्ये सुद्धा करू शकता. जर तुम्हाला तुमच्याकडे स्टीमर नसेल किंवा मग अशा प्लेटा वगैरे नाही करायच्या असतील तर सरळ इडलीच्या भांड्यामध्ये हे स्टीम करून घ्यायचं. मी हे स्टीमरमध्ये ठेवते ह्या प्लेटा. अगदी मस्तच. थोडंसं ठपठपून घ्यायचं बरं का. म्हणजे काय होते याच्यामध्ये जे काही हवा वगैरे तयार झालेली असेल ना, तर ते निघून येईल. तर चला आता पटकन जास्त वेळ न गमावता आपल्याला हे स्टीमरमध्ये ठेवायचं आहे. म्हणून मी आधी सांगितलं होतं की पाणी आधीच गरम करायला ठेवा. म्हणजे पाण्याला छान अशी उकळी आलेली असली की नाश्ता कसा पटकन फुलतो. कुठलाही इनो घातलेला किंवा बेकिंग सोडा घातलेला पदार्थ असला तर तो लगेच स्टीम व्हायला ठेवायचा. म्हणजे ते स्टीम व्हायला आणि तो फुलायला मदत होते. चला तिकडे नाश्ता स्टीम होतोय तर त्यासोबत एक आमटी बनवून घेऊयात. मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं, त्यातलंच थोडंसं ठेवलं. वरतून आणखी भाजलेले शेंगदाणे घालते. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत. आणि आता याच्यामध्ये घालायच्या आपल्याला हिरव्या मिरच्या, अद्रक घातलंय, 1 चमचा जिरं घालूयात. मिरच्या बघा आपण आपल्या चवीनुसार घालायच्या, किती तिखट आपल्याला आवडतं त्यानुसार. थोडंसं झणझणीत असलं ना तर मस्त लागतं. कारण स्पेशली भगराला किंवा साबुदाण्याला स्वतःची काही चव नसते. मग ही आमटी जर छान अशी मस्त चवदार बनली ना, की खायला रुचकर लागतं. तर पाणी घालून आपण हे छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तोवर बघा इकडे आपला नाश्ता छान असा स्टीम झालाय. 7-8 मिनटं झालेत बघा स्टीम व्हायला. असं टूथपिनने चेक करायचं कारण गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा निर्भर असतं ते. कमीत कमी 8 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटं लागतील. तर चला आपण नाश्ता साईडला थंड व्हायला ठेवला आहे काढून. तोवर आता आमटीला तडका देऊया. तर ही आमटी तुम्ही तुपात बनवू शकता, नाहीतर तेलात बनवू शकता. मी तेलातच बनवते कारण उपवासाला बरेच जण तुपाचा वापर करतात. तर तुम्ही साजूक तुपात सुद्धा बनवू शकता, हो की नाही? तेल गरम झालं, जिरं घातलंय, चवीनुसार मीठ घातलं आणि जे आपण शेंगदाण्याचं बॅटर जे वाटून घेतलं होतं ना हिरवी मिरची सोबत, ते वाटण घातलंय. आता हे आपण छान असं याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय कारण मिक्सरच्या भांड्याला लागलेलं असतं आणि अन्न वाया जाता कामा नये. ते धुवून धावून सगळं व्यवस्थित वापरायचं, हो की नाही? तर आता परत याच्यावरती आपण पाणी घालतोय. गरम पाणी घाला म्हणजे आमटीला चव चांगली येते आणि पटकन बनते. आता छान आता हे खदखदून शिजू द्यायचं आहे आपल्याला. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली, छान अशी पातळसर असते बघा. आता याच्यामध्ये साखर घालते 1 ते 1.5 चमचा. खूप छान अशी चवदार ही आमटी लागते बघा. ही आमटी तुम्ही उपवासाला उपवासाच्या पदार्थांसोबत जसं डोसा बनवला त्यासोबत सुद्धा बनवू शकता. आप्प्यांसोबत, इडलीसोबत, बऱ्याचशा प्रकारात हे बनवू शकता. नाही काही तर जेवणात तुम्ही बनवली तरी चालेल कारण बरेच जण एक टाईम जेवतात. तर त्या जेवणात तुम्ही जे आपण उडदाची भाकर बनवतो ना त्यासोबत अप्रतिम लागते. नक्की बनवून बघा. इकडे बघू शकता आपला नाश्ता थंड झालाय. तर आता आपण याच्या कड्याने छान असं मोकळं करून घेऊयात आणि आता ह्या काढून घेऊयात. तुम्ही उपवास कसा करता? एक टाइम जेवण करून करता का निरंकार म्हणतात आमच्या इकडे, निरक्षणाचा निरंकार म्हणजे दिवसभर जेवण न करता उपवास असा करता? कसा करता मला नक्कीच सांगा. मी एक टाइम जेवण करून करते. इकडे बघू शकता आता आपला मस्त हा नाश्ता झालेला आहे. तर आपण आता सगळंच हे प्लेटमधून काढून घेऊयात. वाव, काय सुंदर दिसतोय, काय मस्त फुल बनलं, हो की नाही? आणि मी काय केलं मधात नाही छोटूसं असं मस्त गोल सुद्धा बनवून घेतलं. आकार बघू शकता, जसा वाटीचा आकार होता तसाच आणि मस्त असा आकार घेतलाय. तुम्ही हे वाटीमध्ये केलं तर गोल होईल,
अष्टगुणी वाटीमध्ये केलं तर त्याला तसा आकार येईल, जशा प्लेटमध्ये ठेवाल तसा आकार येईल. किती सॉफ्ट झालेला आहे, हलका फुलका झालेला आहे आणि मस्त अशी आपली झणझणीत चमचमीत चविष्ट आमटीसुद्धा तयार आहे. आमटीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, छान अशी मस्त पातळसर ठेवायची, खायला अप्रतिम लागते. परफेक्ट उपवासाचा नाश्ता बनून तयार झालेला आहे. आमच्याकडे उपवासाला नाश्ता म्हटलं जात नाही, उपवासाचा फराळ म्हटला जातो. तर उपवासाचा फराळाचं तयार आहे. बघू शकता, दिसायला जेवढं सुबक सुंदर दिसतंय ना, खायला त्यापेक्षाही अप्रतिम आहे. आणि विशेष म्हणजे अगदी हलकं फुलकं, तेलाचा वापर नाही, तळण नाही, कुठलाच जास्त तामझाम नाही, अगदी झटपट इन्स्टंट आणि जाळीदार, जिभेवर ठेवताच विरघळेल असाच मस्त आपला नाश्ता आहे. दिसायला जेवढा हलका फुलका दिसतोय, पचायला सुद्धा तेवढाच हलका आहे. लवकर पचतो, अजिबातही गच्च बसणार नाही पोटाला आणि ऍसिडिटी होणार नाही. तुम्हाला हे तोडून दाखवलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये किती छान फ्लफी आणि जाळीदार आपला नाश्ता झालेला आहे. मस्तच. याला स्पंज बघा काय भारी आलेला आहे, अगदी स्पंजी आहे बघा, मस्तच. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची आपली उपवासाच्या फराळाची रेसिपी? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा. आणि हो, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.